आत्ता आपण आदर्श विद्या मंदिर या ठिकाणी आहोत. अनेक शाळांना आज प्रशासनामार्फतच सुट्टी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी जरी विद्यार्थी नसेल तरी शिक्षक मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं शालेय कामकाज चालू आहे, परंतु विद्यार्थ्यांना मात्र सर्व शाळांनी सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत. पाहू शकता एकही विद्यार्थी या ठिकाणी नाही आहे आणि शिक्षक वर्ग आपलं आपलं काम करत आहेत. आत्ता आपल्यासोबत एक सामान्य नागरिक आहे, आपण त्यांच्याकडे थोडक्यात अजितदादाविषयी थोडं जाणून घेऊया. सर नमस्कार, काय सांगाल अजितदादा गेल्याचं दुःख काय आपल्या शब्दात काय सांगू शकाल? दुःख म्हणजे एवढं झालं आहे की न सांगता येणार आहे. मान्य शहाजादा पवार यांच्याकडे खूप मोठा धक्का बसलेला आहेच. त्यांची जाणीव खरं जाणवणार आहेच. बरं माझं दुकान बंद ठेवून मी त्या सहभाग दर्शवलेला आहे. बरं, यांची छोटी एक टपरी आहे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे. म्हणजे ह्याच्यातून त्यांचं सामान्य नागरिकांचं देखील त्यांच्यावर किती प्रेम हे सुद्धा जाणवतं आहे. मावळ तालुक्यात सुद्धा त्यांचं खूप चांगलं नाव होतं. मावळ तालुक्याचं सुद्धा नुकसान झालं, आपल्याला काय वाटतंय? ते नुकसान न भरून निघणारे आहे.